हवामानात बदल, विदर्भात पावसाची शक्यता. IMDचा रिपोर्ट. राज्यात पुढील काही दिवस वातावरणात मोठे बदल होणार आहेत. थंडीचा जोर हळूहळू कमी होताना दिसत असून किमान तापमानात वाढ झाली आहे. IMDनं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा सायक्लोन पुढे सरकणार असून त्यामुळे पूर्व ईशान्येकडे दाब वाढणार असल्यानं ईशान्येकडील राज्यात व विदर्भात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात 24 व 25 डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही आर्द्रता वाढणार असल्यानं या ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पश्चिम, मध्य आणि लगतच्या नैऋत्य बंगाल उपसागरावर असलेले ठळक कमी दाबाचं क्षेत्र शनिवारी संध्याकाळी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये म्हणजेच डिप्रेशनमध्ये रूपांतरित झालंय. हे डिप्रेशन आज सकाळी पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये असून येत्या 12 तासात ते पूर्व ईशान्य दिशेला हळूहळू सरकण्याची शक्यता आहे. त्यावरच समुद्रावरची त्याची तीव्रता टप्प्याटप्प्यानं कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पुढील 3 दिवस 4ही उपविभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर त्यानंतरच्या 2 दिवसात म्हणजे 24 व 25 डिसेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा उपविभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात येत्या 24 तासात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, परंतु त्यानंतरच्या पुढील 3 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. थंडी ओसरली. राज्यात मागील आठवड्यात कडाक्याची थंडी पडली होती. या थंडीमुळे नागरिक हैराण झाले होते. तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरताना पाहायला मिळाले. मात्र आता थंडी ओसरणार असून किमान तापमानात हळूहळू वाढ होईल. पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका कमी झालाय. मराठवाड्यात बहुतांश भागात गारठा कायम आहे, तर किमान तापमानात वाढ देखील झाली आहे. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.